इराण अमेरिका युद्ध अखेर थांबलं. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण. देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर पूर्णविराम मिळालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक शांतता कराराची घोषणा केली. दोन्ही देशांमध्ये 14 अटींवर शांतता करार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं आपला मित्र देश इस्रायलला विश्वासात न घेता परस्पर करार केल्याचं बोललं जात आहे. अंतरिम कराराच्या मसुद्यात इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाच्या अटींवर एकमत झालंय. इराण कोणत्याही दुसऱ्या देशांकडून अणुशस्त्र विकसित करणार नाही, तसंच मिळवणार नाही. इराण आपल्या सध्याच्या अणु कार्यक्रमात कोणतेही मोठे बदल करणार नाही. इराण युरेनियमचं संवर्धन करणार नाही, नवीन अणुकेंद्रांचा विस्तार करणार नाही. इराण तत्काळ होर्मुझचा जलमार्ग सर्व व्यापारी जहाजांसाठी खुला करेल. होर्मुझचा जलमार्ग खुला झाल्यानंतर अमेरिका इराणी बंदरावरील नौदलाची नाकेबंदी उठवणार. अमेरिका इराणच्या तेल निर्यातीवर आज घडीला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला शेकडो जहाजं ही अडकून पडलेली आहेत. त्यांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी सुद्धा येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये नक्कीच प्रयत्न केले जातील आणि त्या अनुषंगानं जागतिक अर्थव्यवस्थेवर तेलाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी एक प्रकारे फायदा होऊ शकेल. महत्त्वाचं म्हणजे इराण अमेरिकेतील ऐतिहासिक शांतता करारामुळे पश्चिम आशियातील युद्धाचा भडका शांत होणार असला तरी याचे भांडवली बाजारावरही सकारात्मक पडसाद उमटले. सेन्सेक्समध्ये 1300 अंकांपर्यंत तेजी दिसून आली, तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण सुरू झाल्यामुळे देशात महाग झालेलं पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुन्हा स्वस्त होणार का? सामान्यांपर्यंत युद्धबंदीचा लाभ पोहोचणार का? असेही प्रश्न आता उपस्थित झालेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.